आपण इतिहास वाचतो त्यावेळेस आपल्याला जाणवतं की सगळ्यात जड शब्द मुघलांसाठी असा होता की हुजूर मराठे आ गए. इंग्रजही तसेच आपल्याला घाबरायचे. कालांतराने देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर आपलेच लोक आपल्याला कशा प्रकारे वागवतात ते आपण पाहतोय. आणि आजची मराठीची परिस्थिती ही लाजिरवाणी आहे. म्हणजे जो मराठा भारतामध्येच तर नाही विदेशामध्ये सुद्धा ज्या मराठ्याचं नाव जरी घेतलं तरी चळचळ कापत होते असा मराठा आज ह्या घडीला आहे की तो आत्महत्या करणारा जास्त जमात मराठा. म्हणजे इतकी दयनीय अवस्था मराठ्यांची केलेली आहे आणि तीही राजकारण या विषयाला धरून. जे आपल्यातले राजकीय मंडळी समोर गेले त्यांनी आपल्याकडे बघितलेलं नाही आहे आणि अशाच माध्यमातून आपणही मेंढरासारखे त्यांच्या मागे चालत राहिलेलो आहोत. आणि जर हे असं हे दुष्चक्र जे हे थांबवायचं जर असेल तर त्याला फुलस्टॉप द्यायचा असेल तर आपल्याला रिंगणात उतरल्याशिवाय पर्याय नाही असं बऱ्याच जणांना वाटतं. आणि मनोजदादा जरांगे पाटील यांनी काही दिवसा अगोदर अशी भूमिका स्पष्ट केलेली तुम्ही पाहिली असेल. आणि भरपूर समाज यानं त्या कारणानं व माझीसुद्धा तीच भूमिका आहे म्हणून त्याला सहकार्य करताना किंवा मग पुढं होऊन बोलताना दिसतोय. आता सगळा समाज इथे बसलेला आहे. आज 30 तारीख आहे. मनोजदादा जरांगे पाटील हे अहवाल चेक करत आहेत की प्रत्येक गावाची काय म्हणणं आहे, काय मागणी आहे, त्यांचं काय राजकारणात उतरावं की उतरू नये अशाबद्दल काय म्हणणं आहे. तर मंगेश भाऊ आहेत, अरविंद भाऊ आहेत, आपले बंधूही इथं सगळे आहेत. आपण एक साधे प्रश्न विचारणार आहोत. मंगेश भाऊ, जय शिवराय. आपण राजकारणात उतरावं का हेच ठरवण्यासाठी आजची ही बैठक आहे आणि थोड्याच वेळात हा निर्णय येणार आहे. त्याबद्दल नक्कीच मनोजदादा जरांगे पाटील यांचा शब्द हा शेवटचाच राहील यात काही दुमत नाही. पण वैयक्तिक जसं त्याचं एक मत असतं आणि तुमची फेसबुकला एक पोस्ट मी पाहिली होती की चिखलात जर चिखल साफ करायचा असेल, नाली साफ करायची असेल त्यात उतरायशिवाय पर्याय राहिलेला नाही असं हे राजकारण आहे. पण या ठिकाणी असं असताना कुठल्याही पदापेक्षा, पक्षापेक्षा, नेत्यापेक्षा, पुढाऱ्यापेक्षा, व्यक्तीपेक्षा समाज मोठा आहे. आणि समाजाची जर दुफळी होत असेल, समाजाचं जर नुकसान होत असेल तर यापासून दूर राहिलेलं बरं. या सगळ्या गोष्टीवर विचार करून उमेदवार दिले तर ते निवडून येतील का, येऊ शकतील का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आजचा हा निर्णय होणार आहे. हे माझंसुद्धा वैयक्तिक मत आहे. मग मंगेश भाऊची मांडणी आत्तापर्यंत आपण बघितलेली आहे. ही फार चांगलीच असलेली आहे. आणि पुढं होऊन काम करणाऱ्या जे लोक आहेत बोटावर मोजणे इतके मराठा समाजासाठी त्यात मंगेश भाऊचं नाव हे घेतलं जाईल. आपल्याला अरविंद भाऊ आपल्या बाजूला आहेत, शिवशाहीर आहेत. त्यांचं तुम्ही बघितलं असेल त्यांचं 5-5, 6-6 तास स्टेजवर बोलणं आणि मराठ्यांना खिळून ठेवणं हे फार विशेष आहे. आणि इतिहासाच्या माध्यमातून शाहीर मी जसं सांगितलं की मराठ्यांची ताकद काय होती आणि मराठी आता कोणत्या स्थितीला आहेत याला कारणीभूत लोक कोण. खऱ्या अर्थाने इतिहासाचा जर दाखला द्यायचा म्हणलं, पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या राष्ट्रगीतामध्ये मराठा असा उल्लेख करायला एवढी शौर्यवान, ताकदवान, नीतिवान, गनिमी कावा एवढं असूनसुद्धा महाराष्ट्राला हेवा वाटणारी ही जमात होती. पण खऱ्या अर्थाने आपली ताकद आपल्याला माहीत नाही पण आपली ताकद शत्रूला माहीत आहे. म्हणून राजकीय व्यवस्था जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की तुम्हाला इथली व्यवस्था जर परिवर्तन करायचं असेल तर या देशाची राज्यकर्ता जमात आपण झालं पाहिजे. पण आपण कुठल्याही लोकप्रतिनिधीला निवडून देत असताना तो आपला लोकप्रतिनिधी आहे का हा देखील प्रश्नार्थक चिन्ह प्रत्येक माणसापुढे निर्माण झाला पाहिजे. ज्याला आपण मतदान करतो, ज्याला आपण निवडून देतो तो हायकमांड पुढे गेल्याच्या नंतर तो आपला लोकप्रतिनिधी नसतो, तो त्यांचा लोकप्रतिनिधी असतो. हे खऱ्या अर्थाने मराठ्याला समजणं ही आजपर्यंत आम्हाला समजलं नाही की ज्याला आपण निवडून दिलो तो आपला आहे का. पण ह्या देशाची व्यवस्था जी काम करते या देशामध्ये तुमचे मूलभूत प्रश्न सुटले नाही पाहिजे. तुम्ही गुलामीमध्ये खितपत पडले पाहिजे. तुमचा एखादा समाज जर असेल तर तो समाजाला न्याय नाही मिळाला पाहिजे. इथली राजकारणी व्यवस्था जर समाजासाठी काम करीत असली, एवढी नीतिमूल्यासाठी काम करत असली तर आज ही समाजाला आरक्षण मागण्याची वेळ आली नसती. जर महाराष्ट्र राज्य सरकारनं, शिंदे सरकारनं जर मराठ्यांना ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण दिलं असतं तर हा एवढा मोठा संघर्ष उभा तयार झाला नसता. आणि आजही मराठा समाज दुविधा मनस्थिती निर्माण झालेली की मराठ्यांनी राजकारणात जावं किंवा नाही जावं ही प्रत्येक मराठा गोंधळलेला आहे. यामध्ये एक शायर सांगू आपण आता बऱ्याचशा गावाच्या बैठका घेतल्या, अहवाल दादासमोर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं जाणवलं की जे माझ्यासारखे शेतकरी करणारे वर्ग आहे ते शेतकरी वर्ग मला येऊन भेटतो आणि तो म्हणतो भाऊ
आपण पडो जिंको वेगळी गोष्ट आहे, पण आपण आपली ताकद ही काही का प्रमाणात दाखवलीच पाहिजे, कारण की आपल्याला गृहीत कोणी धरत नाही. आणि त्यातली त्यात सगळा राग जो आहे, हा राग हा मराठा नेत्यावर आहे. एवढे पायलीचे 50 दगड उचलला की इच्छू असा एवढे असून सुद्धा त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली मागणी कुठंही नमूद केलेली नाही. तर मग हा जो रोष आहे, हा रोष व्यक्त करण्याचं साधन काय, तर एक तर मारझोड, त्यांच्या गाड्या फोडणं, आणि हे असंवैधानिक आहे. मग दुसरं पर्याय काय, तर त्याचं मतदान आहे. मग जर असं असेल, त्यांच्या मनात जर असेल, तर माझंही मत हे राहील की यांचं हे जे राजकारणी जी अवलादी आहेत, ज्यांनी, आता मी एक लांबता विषय घेऊ जरा, कारण की वेळ पण आहे. हे 6 जण आहेत आता टीममध्ये, 3 याच्यात 3 याच्यात. 3 वाले काय म्हणतात की नाही त्याचे कार्यकर्ते म्हणतात की जर तुम्ही उभं राहिले तर त्यांना फायदा होईल. राष्ट्रवादीवर म्हणतात भाजपला फायदा होईल, भाजपवाले म्हणतात राष्ट्रवादीला फायदा होईल. बरोबर आहे ना. पण हे कोणी म्हणतच नाही की जर उभा राहिले आणि तुम्ही जर 2 नंबरला आले, जसं वंचित आणि मुस्लिम वोट बँक आहे काही टक्केवारी असताना सुद्धा, आणि बहुल हा मराठा असून सुद्धा आपली गिनती कशातच नाही. मग कमीत कमी गिनती तरी होईल. दुसऱ्या टप्प्याला जर आलो तर गिनती तर होईल. अगदी बरोबर आहे. लोकशाहीच्या मार्गाने जो आपल्याला भारतीय संविधानाने लढण्याचा जो अधिकार दिलेला आहे, व्यक्तिगत खऱ्या अर्थाने परत इतिहासाचा दाखला दिला पाहिजे की व्यक्तिगत प्रतिष्ठा ही मराठ्यांना सगळ्यात मोठा लागलेला कलंक आहे. जेव्हा सामाजिक प्रतिष्ठेमध्ये काम करत असताना, समाजकारण करत असताना माणसं एकत्र असतात, त्यावेळेस सगळ्यांना मराठा आपला एक मराठा लाख मराठा कोटीची भावना निर्माण होते. पण ज्यावेळेस तुम्ही राजकीय प्रस्ताव हातात घेतल्यानंतर ती भावना कुठेतरी खालीवर होती. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण कठीण प्रसंगामध्ये अचूक निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये राहिली नाही. म्हणजे सामाजिक काम करत असताना आपण एकत्र येतो, पण जेव्हा कुठं राजकीय भूमिका घेतल्यानंतर आपलीच माणसं आपल्यापासून दूर जातात. ही खऱ्या अर्थानं इथल्या शत्रूंना, म्हणजे मराठ्यांची ताकद मराठ्याला माहीत नाही, पण आपल्या शत्रूला माहीत आहे. बराचसा गैरसमज आहे की जो आता आपल्याला भारतीय संविधान, आपण लोकशाहीमध्ये आपली ताकद दाखवू शकतो. पण या माध्यमातून पाटलांनी जोही निर्णय घेता येईल, वैयक्तिक कुठल्याही पक्षाची त्यांनी युती करू नये. मराठा जे काय मत आहे ते स्वतंत्रपणे ताकद निर्माण होईल आणि आपल्या लक्षात येईल की मराठ्यांचं व्यक्तिगत मतदान किती. या माध्यमातून तुम्ही ताकद दाखवू शकतात. अनेक लोकशाहीमध्ये अनेक मार्ग आहेत. पण ज्यावेळेस समाजकारण करत असताना, आता समाजकारण करत असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा जर धरला तर मागच्या मिटिंगला मनोज पाटील कोणती भूमिका देईल तर लाखो लोक आली होती. आज राजकीय भूमिका काय होणार आहे, समाज कितपर्यंत आला. म्हणजे खऱ्या अर्थाने आजही सर्वसामान्य लोकांमध्ये ती अंधश्रद्धा पेरली. इथली राज्य करणारी व्यवस्था ती म्हणते तुमच्यासारखा हुशार माणूस राजकारणात आलाच नाही पाहिजे. हुशार माणसं जर राजकारणात गेली तर यांचं गद्याचं काय चालणार आहे. म्हणून राजकारण एक शास्त्र आहे, राजकारण एक चावी आहे. आणि ह्या पिढ्यानपिढ्या राज्यकर्त्यांनी जो काही इथल्या समाजाचं रक्त पिण्याचं काम केलं आहे, यांना पण वाटतं की सर्वसामान्य माणसांनी राजकारणात येऊ नये. आणि जर ह्या राजकारण्याला असं वाटत असलं की समाज सुधारला पाहिजे, तर हे भारत स्वातंत्र्य 75 वर्ष झाली, अजून एकही मतदारसंघ सुधारू शकले नाही. म्हणजे या लोकांना कुठली व्यवस्था सुधारायचीच नाही. इथल्या माणसाचे प्रश्न सतततेने तसेच पडले पाहिजे, कोणालाही न्याय मिळाला नाही पाहिजे. जर एखाद्या राजकारण्याने जर 10 मुलांना चांगलं जीवन जगवलं, त्यांना जर नोकरी लागलं, तर त्यांच्या मागं कोण फिरेल. इथल्या राज्यकर्त्यांना हा प्रश्न सोडवायचाच नाही. ही व्यवस्था कायम गुलामीमध्ये ठेवून द्यायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठा मंत्र दिला की गुलामांना गुलाम असल्याची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल. आज मनोज पाटलांनी प्रत्येक मराठ्याला मराठा आरक्षणाची जाणीव करून दिली. म्हणून तुम्ही या 7 महिन्यामध्ये गरजवंत मराठा कोटीने रस्त्यावर उतरला की तुमची आमची बाजू मांडणारा माणूस आहे. मी ज्या वेळेस आम्ही अहवाल आणि बैठका घेण्यासाठी आता हे 4-5 दिवस फिरलो, त्याच्यामध्ये जो मराठा कार्यकर्ता आहे, रक्तात त्याच्या बापदाद्यापासून राजकारणी भिनलेलं आहे कुठल्या कुठल्या पक्षाचं, उभा राहिला की 1 मिनिटामध्ये कळतो त्याच्या बोलण्यावरून हा कुठल्या पक्षाचा आहे. कारण की वड्याचं पाणी वड्याला जातं ही म्हण आपली मराठ्यामध्ये आहे. तशा पद्धतीनं राजकारणी जो आहे तो आपल्या पक्षाला मनामध्ये ते का अंतर्मन भाग असेल तर एका कोपऱ्यामध्ये जो पक्ष बसलेला आहे त्याचा फायदा कसा केला जाईल हा त्याच्यामधून, त्याच्या बोलण्यातून आपल्याला पाहायला मिळते. आणि जे खरे मराठी, गरजवंत मराठी तर त्यांना असं वाटतं की आपली ताकद ही आपल्याला दिसायलाच पाहिजे. आता शेवटचा निर्णय साहजिकच म्हणून दादा जरांगे पाटील जे घेतील तो शिरोधार्य. पण हे जे आपली लपूट बिंडूक राजकीय मंडळी मराठा आहे, ज्यांनी मराठा समाजाचं आत्तापर्यंत भलं करण्याचा निकाल आणि निर्णय कधी घेतलेलाच नाही,
आणि गडगंच संपत्ती होऊन बसलेले आहे. एकाचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर 50 उदाहरण द्यावं लागतील, कारण की एकाचं सांगितलं दुसऱ्या पक्षाला रागेल, इतके हे श्रीमंत होऊन बसले. ज्यांच्याकडे 50 रुपये होते ते 50-50 कोटीचे 500-500 कोटीचे व्यवहार करायला लागले. त्याच्या मुलाबाळाच्या खात्यावर तेवढे पैसे. आणि आपला मराठा समाज हा मरायला ठेपलेला आहे की आज झाडाला लटकून मारायचं का पंख्याला लटकून मारायचं का एखादी इंटरेस्टची बाटली घ्यायची. तर ही परिस्थिती आपल्या मराठ्याची यांनी करून ठेवलेली आहे. तर नक्कीच पर्याय काहीही सांगतो, जसं आपण म्हणतो की ऊसातून जायचं आणि ऊसाचं पान लागू द्यायचं नाही, ही फक्त मनापुरतीच मान्य होतं. ऊसात उतरल्यानंतर पान लागणारच आहे. राजकारणात उतरल्यानंतर काय परिस्थिती होईल मला माहीत नाही, मी राजकारणी माणूस ती नाही आहे. पण ह्या लढ्याचा मार्ग राजकारणाच्या मळ्यातून राजकारणाच्या फडातून जातो हे मला साधारण माणसाला माहिती, हे मला सांगायचं. तर जो निर्णय पाटील घेतील तो आपण नक्कीच आता बघू आणि त्यानुसार आपण मान्यही करू. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. इथं आलेली सर्व जी मंडळी आहे जवळजवळ नाही म्हणलं तर भरपूर तासापासून इथं बसलेली आहे मनोजदादा जरांगे पाटील यांचा निकाल ऐकण्यासाठी, बोलणं ऐकण्यासाठी. मनोजदादा जरांगे पाटील हे सध्या जे आणलेले दादाला दाखवा तिकडं जे अहवाल आणलेले त्याबद्दल ते चर्चा करत आहेत, ते वाचत आहेत. कोणत्या गावाची कोणत्या बैठकीचा काय काय निर्णय लागलेला आहे किंवा काय घेतील. तर नक्कीच आपण त्याची वाट बघू, काय होईल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. आणि आम्ही जे बोललेलो आहोत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच सांगा. सध्या थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.